नमस्कार. मागच्या वेळेला व्यवसाय संघटनांमध्ये आपण शिकलो की व्यवसायाचे स्वरूप आणि व्याप्ती यावर आपण डिटेल असा त्याच्यावर डिटेल बघितला आपण पूर्ण की म्हणजे उद्योग म्हणजे काय, वाणिज्य म्हणजे काय, उद्योग अधिक वाणिज्य बरोबर व्यवसाय म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्ये, नफा, लाभ, हानी सगळं आपण बघितलं, त्याची व्याप्ती बघितली, क्षेत्र बघितले आणि त्याच्यानंतर आपण असं ठरवलं की जो काही व्यवसाय आपल्याला करायचा आहे तो व्यवसाय कुठल्या फॉर्म मध्ये करायचा आहे. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू की म्हणजे आपण स्वतःच नेमका करायचा आहे की आपण संयुक्त हिंदू कुटुंब पद्धतीमध्ये करायचं आहे की भागीदारी संस्थेमध्ये करायचं आहे, खाजगी प्रमंडळामध्ये करायचं आहे की सहकारी संस्थांमध्ये आम्हाला आपला व्यवसाय करायचा आहे. म्हणजे जे काही व्यवसायाचं क्षेत्र आहे ते व्यवसायाचं क्षेत्र खाजगी क्षेत्र आहे की सार्वजनिक क्षेत्र आहे यावर आपल्याला अभ्यास आता करायचा आहे. हे प्रकरण जे आहे व्यवसाय संस्थेचे प्रकार हे युनिट 2 मध्ये ठेवले गेलेलं आहे. व्यवसाय संघटनमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा जो बीकॉम पार्ट 1 सेमिस्टरचा जो काही आपला सिलेबस आहे तो त्याच्यामध्ये युनिट 2 मध्ये हे ठेवला गेलेला आहे. मग आता व्यवसाय संस्थेचे प्रकारामध्ये आता म्हणजे व्यवसाय संस्था म्हणजे नेमकं काय आपण त्याच्यावर थोडंसं बघू की जी काही वस्तूची खरेदी आणि विक्री असेल किंवा जो काही व्यवहार सुलभ होण्यासाठी आपण अवलंबलेली जी काही अनुषंगिक कार्य म्हणजे काय आहे, वाणिज्य होय. आणि औद्योगिक क्रांतीमुळे नेमकं काय झालं की व्यवसायाचा जो काही व्याप आहे तो व्याप काय झाला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आणि त्यामुळे विशाल व विस्तारलेला जी काही बाजारपेठ आहे त्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता निर्माण झाली. त्या कारणाने एक व्यक्ती किंवा एकल व्यक्ती मोठ्या प्रमाणामध्ये त्याला मदत करू शकत नाही, म्हणून आपण कुणाची ना कुणाची तरी काय घेतो, मदत घेतो. यातनच प्रकार हा निर्माण झालेला. आणि आधुनिक व्यवसाय प्रणालीमध्ये काय होतं की व्यवसायाचा जो काही वाढता व्याप आहे आणि त्याचे क्षेत्र लक्षात घेता व्यावसायिक संघटनेचे किंवा समूहाचे आपल्याला काय लक्षात येतं, हेतू लक्षात येतं, है ना, बरोबर आहे ना. की आधुनिक व्यवसाय प्रणालीमध्ये व्यवसायाचा जो काही वाढता व्याप आहे त्यामध्ये आपल्याला संघटनाचे किंवा समूहाचे हेतू काय होतं, लक्षात येतं. आता मग व्यवसाय संघटनेच्या प्रकार म्हणजे व्यवसाय करण्यासाठी जे काही वेगवेगळ्या पद्धतीने विविध व्यक्तीने किंवा व्यक्तीच्या हेतूने साध्य करण्यात येण्यासाठी जे काही मानवी क्रिया असेल ज्याला आपण व्यवसाय संघटन म्हणतो, व्यवसाय संघटन आपण असं त्याला म्हणतो. मग नेमकं काय झालं की व्यवसाय ही एक मानवी कृतीतून करण्यात येणारी रचनात्मक किंवा घटनात्मक क्रिया होय. बरोबर, रचनात्मक किंवा घटनात्मक क्रिया होय मानवी कृतीतून. म्हणजे मानव जी काही कृती करेल त्याच्यामध्ये आपल्याला एक रचनात्मक दिसेल किंवा घटनात्मक आपल्याला दिसून येईल, जे मानवी विचारावर आधारलेली आहे. जी काही रचना आहे किंवा जी काही घटना घडणार आहे त्या दोन्ही गोष्टी हा मानवी विचारावर आधारलेली आहे. आणि कोणतीही व्यक्ती हा स्वतःच्या किंवा स्वतःच्या कुटुंबाच्या ज्या काही गरजा असतील त्या पूर्ण करण्याकरता व्यवसायातून काय करेल, अर्थार्जन करेल, है ना. म्हणजे जो काही तो विचार करतो आहे त्याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियाची जी काही अर्थार्जन असेल किंवा लाभाची प्राप्ती करण्यासाठी त्यामुळे तो काय करेल स्वतःच्या मर्यादा, स्वतःची बलस्थाने, भविष्य काळातील ज्या काही संधी असतील ती आणि विचार याचे नियोजन करून तो काय करेल, पुरेपूर आराखडा तयार करेल आणि व्यावसायिक संस्थेची निर्मिती करेल. म्हणजे पहा, व्यावसायिक संस्थेची निर्मिती करत असताना तो नेमकं काय करेल की भविष्यामध्ये संधी नेमक्या कोणत्या आहेत, स्वतःच्या मर्यादा काय आहेत, स्वतःची बलस्थाने काय आहेत आणि नियोजन काय आहे याचा परिपूर्ण तो काय करेल, विचार करेल. म्हणजे एकंदरीत असं होईल की व्यापारी, व्यवसायी, उद्योजक हे सर्व काय आहेत, हे सर्वच्या सर्व व्यक्ती आहेत आणि व्यक्ती असतात सुद्धा. पहा, मी पुन्हा एकदा रिपीट करतो की व्यापारी, व्यवसायी आणि उद्योजक हे सर्व काय आहेत, हे सर्व व्यक्ती असतात. आता आपल्याला असं दिसून येईल की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जी काही भांडवलशाही आपण अडॉप्ट केली ती मिश्र स्वरूपाची आहे आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र अशा 2 व्यवसाय करणाऱ्यांचा समावेश निर्माण झालेला आहे ना, बरोबर आहे ना. म्हणजे काय झालेलं नेमकं की व्यवसाय क्षेत्रामध्ये जी काही आपण भांडवलशाही जी काही उपयोगामध्ये आणली ती पूर्ण उपयोगामध्ये कुठली आली, मिश्र आली, है ना.
मिश्र भांडवलशाही आपण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर उपयोगामध्ये आणली आपल्या देशामध्ये. म्हणजे नेमकं काय झालेलं की एक खाजगी क्षेत्र पडलं आणि दुसरं सार्वजनिक क्षेत्र पडलं. आता खाजगी क्षेत्र म्हणजे नेमकं काय, तर खाजगी क्षेत्र म्हणजे खाजगी क्षेत्रातील जो काही व्यवसाय असेल तो मालकी व व्यवस्थापन हे एकाच व्यक्तीकडे असेल आणि त्याबरोबर त्या व्यक्ती समूहाकडे सुद्धा असेल. बरोबर, म्हणजे खाजगी क्षेत्रातील जो काही व्यवसायाचा जो काही मुख्य उद्देश असेल तो सर्वात जास्तीत जास्त नफा कमवण्याचा आहे. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत काय झालं की खाजगी क्षेत्र हे जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या उद्देशाने एकत्रित आलेलं आहे आणि त्या क्षेत्रातील जे काही व्यवसाय असेल किंवा व्यवस्थापन असेल हे एकाच विशिष्ट व्यक्तीकडे असेल. जसं की तुम्ही बघितलं असेल की अंबानी ग्रुप्स अंबानी फॅमिलीजकडे आहे, टाटा ग्रुप्स टाटा फॅमिलीकडे आहे, बिर्ला ग्रुप्स बिर्ला कडे आहे, अदानी ग्रुप्स अदानीकडे आहे. एकंदरीत म्हणजे काय की त्या व्यक्तीची मालकी राहणार आणि ते एकच राहणार आणि ते पूर्ण कसं राहणार, कुठल्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड होईल, खाजगी क्षेत्रामध्ये इन्क्लूड होईल. त्यानंतर आपण बघूया की सार्वजनिक क्षेत्र म्हणजे नेमकं काय. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दोन प्रकार पाडले गेलेत, एक खाजगी क्षेत्र आणि दुसरं सार्वजनिक क्षेत्र. तर त्या सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय की ज्या व्यवसायाचे व्यवस्थापन, मालकी हक्क व नियंत्रण सरकार किंवा शासन सरकार नियुक्त्याकडे असते, है ना. बरोबर ना. म्हणजे मालकी हक्क हा असतो कोणाकडे असतो, सरकारकडे नियंत्रित असतो आणि शासन किंवा सरकार नियुक्त्याकडे असतो. म्हणजे शासन किंवा सरकार नियंत्रित करते आणि त्याला आपण काय म्हणू, सार्वजनिक क्षेत्र असं म्हणू. जसं की तुम्ही असं बघितलं असेल की महाबीज, एसटी महामंडळ, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, LIC हे सगळे कसे आहेत, खाजगी क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये. कंट्रोल कोण करतं, पूर्ण गव्हर्नमेंट कंट्रोल करतं, पण याला सुद्धा आपण हे समजू की स्वतः ते नियंत्रित करतात, सरकार नियंत्रित करत असते. आता जेव्हा आपण बघूया की व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण बघतोय की कुठले कुठले प्रकार आपल्याला दिसून येतात, तर एक आहे एकल व्यापारी संस्था खाजगी क्षेत्रामध्ये, संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय, भागीदारी संस्था, खाजगी प्रमंडळे, सहकारी संस्था जे मालकी भांडवल व्यवस्थापन आपण म्हणू आणि खाजगी उद्योगाचं काय करते, ते नियंत्रण करते. मी पुन्हा एकदा सांगतो की खाजगी क्षेत्र, एकल व्यापारी संस्था एक, दुसरं संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय, तिसरं भागीदारी संस्था, चौथं खाजगी प्रमंडळे आणि सहकारी संस्था जे मालकी भांडवल व्यवस्थापनामध्ये खाजगी उद्योगामध्ये काय करतात, नियंत्रित करत असतात. त्याच्यानंतर आपण बघूया की सार्वजनिक क्षेत्रामध्ये नेमकं काय आणि कसं असतं. तर याच्यामध्ये असतं की सहकारी खाती, नियामक मंडळे, सहकारी कंपनी, सार्वजनिक महामंडळ, बोर्ड जे मालकी व्यवस्थापनाच्या नियंत्रणामध्ये असते. मी आताच म्हटलं महावितरण, ST, त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया किंवा LIC इत्यादी. बरोबर, मालकी व्यवस्थापन नियंत्रणामध्ये असते आणि ते सरकारच्या नियंत्रणामध्ये परिपूर्ण असते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सांगावंसं वाटतं की हे जे प्रत्येक प्रकार जे आहे हे प्रत्येक प्रकार आपण एक एक घेऊ, त्याचा अर्थ बघू, त्याच्या व्याख्या बघू, त्याचे लाभ बघू, त्याच्या हानी बघू, म्हणजे प्रॉफिट आणि लॉसेस सुद्धा आपण बघू, त्याची व्याप्ती कशा पद्धतीने झालेली आहे, एक एक आपण हे नंतर घेऊ. आज फक्त आपण कशावर आपण कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की व्यवसाय संस्थेच्या प्रकारामध्ये खाजगी क्षेत्र आणि सहकारी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्र हे कशा पद्धतीने इस्टॅब्लिश झालेलं आहे, त्याची पद्धती कशी आहे, यावर आपण सर्वात जास्त त्याच्यावर आपण चर्चा करू. मग आपण एक एक घेऊन त्याचे सगळे म्हणजे त्याची परिभाषा बघूया, त्याचे लाभ बघूया, त्याच्या हानी बघूया, त्याचे वैशिष्ट्य बघूया, त्याचे उद्देश बघूया. सगळं आपण एक एक आपण नंतर प्रत्येक याच्यामध्ये आपण काय करू, त्याला घेऊ. आता हे बघा की खाजगी क्षेत्रामध्ये जे काही आपण वैशिष्ट्ये जे ठेवले आहेत ते वैशिष्ट्ये काय, कारण की वैशिष्ट्याशिवाय आपण समोर जाणार नाही किंवा आपण समोरचं कार्य करणार नाही. नफा कमविणे हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ना. उद्देश तर आहेच आहे, पण जर का वैशिष्ट्याची भूमिका जर का नसेल तर आपण नफा कमवणार नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये जर का सगळ्यात महत्त्वाचं जर का कुठलं वैशिष्ट्य असेल तर ते नफा कमविणे. कारण काय की खाजगी क्षेत्राचा मुख्य उद्देशच नफा कमविणे, जास्तीत जास्त नफा मला कसा मिळेल आणि तो कशा पद्धतीने मिळेल हे खाजगी क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर नियंत्रण. आता
मालक हा स्वतः असतो तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये वर्चस्व असते. आणि जर का त्यांनी भांडवल, कामगारावर नियंत्रण, कच्च्या मालावर नियंत्रण, जे काही मशीन्स आहेत, यंत्र आहेत त्याच्यावर नियंत्रण, आणि जे काही व्यवस्थापन आहे त्याच्यावर जर का त्यांनी नियंत्रण नाही केलं तर तो लॉसमध्ये जाईल. म्हणून खाजगी क्षेत्रामध्ये नियंत्रित ठेवणं किंवा नियंत्रित असणं हा सुद्धा सर्वात महत्वाचा वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर जोखीम. आता आपण असं म्हणतो की कुठलीही गोष्ट जी काय असेल किंवा कुठलंही कार्य जे काय असेल जोखीमीशिवाय होत नाही, है ना. आता समजा एखाद्या व्यक्तीने विचार केला की मी जोखीम न करता हिमालयावर जाऊ शकतो काय, किंवा हिमालय मी सर करू शकतो काय, है ना, बरोबर आहे ना, किंवा कांचनगंगा मी सर करू शकतो काय, किंवा एखादी कार्य करत असताना जर का मी जोखीम जर का पत्करली नाही तर मी हे कार्य करू शकतो काय, बरोबर आहे ना. एखाद्या वेळेस मी एखाद्या कोर्समध्ये जर का मी ऍडमिशन घेतली, त्या कोर्सला मी खरंच लायबल आहे की नाही आहे याची मी जर का जोखीम घेतली नाही तर मी तो खरंच तो कोर्स परिपूर्ण करू शकणार किंवा नाही. म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये जोखीम ही जी आहे ही प्रत्येक स्टेपवर येणार. कारण की आजचं जे काही युग आहे ते आजचं युग कसं आहे, स्पर्धात्मक युग आहे. आणि स्पर्धात्मक युगामध्ये जर का तुम्ही स्वतःची जोखीम पत्करली नाही तर तुम्ही सक्सेस नाही होणार, है ना. तुम्ही रात्रंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करता, बरोबर, पण परीक्षेमध्ये गेल्यानंतर त्या प्रश्नाचे अचूक उत्तरे सोडविणे हे सुद्धा एक जोखीमच आहे ना, बरोबर आहे ना. मी मागे असंच विचारलं, नेटसेटचे प्रिपरेशन्स जे करत असणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना मी सहज प्रश्न केला, का रे बाबा तुझा पेपर कसा गेला किंवा कसं काय झालं, तुझा नेटचा परीक्षा कसा झाला. तर तो पीजी लेवलचा विद्यार्थी असा म्हणतो की सर मी अभ्यास तर परिपूर्ण करून गेलेलो, परंतु त्या ठिकाणी मला जे काही ऑप्शन्स होते, एमसीक्यूज असेल ना तुम्हाला, बरोबर, तर तिथे जे काही ऑप्शन्स होते तर मला ते चारही ऑप्शन्स सारखे दिसले. पहा, विचार करा, म्हणजे त्याच्यामध्ये सिमिलरिटी किती आहे. तर सर मग मी तो जो पेपर सोडवला, नेटचा जो काही मी पेपर सोडवला तो सर मी कसा सोडवला, जोखीम घेऊन पेपर सोडवला. पहा, त्यांनी काय म्हणाला की मी प्रश्नाचे उत्तर सुद्धा जोखीम घेऊन सोडवले आणि मी नक्कीच त्याच्यामध्ये सक्सेस होणार. जरी मी त्याच्यामध्ये जोखीम घेतली तरी मी सक्सेस होणार, म्हणजे मी प्रॉफिट कमवणार. जर का मी जोखीम घेतली नसती आणि मी तो समजा पेपर ब्लँक सोडला असता तर मला 0 मिळाले असते, पण मी ती जोखीम स्वीकारली आणि मी ती जोखीम जी काही स्वीकारली त्याच्यामध्ये मी नक्कीच सक्सेस होईल आणि मी पास होईल. आणि ही जी अगर मी जर जोखीम नसती स्वीकारली तर मी काय होणार, नापास झालो असतो. त्यानंतर खाजगी क्षेत्रातलं जे सगळ्यात महत्वाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भांडवल पुरवठा. आता कोणत्या वेळेस कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने भांडवलाचा पुरवठा करायचा आणि तो स्वतःच्या निधीमधून भांडवलाचा पुरवठा करायचा किंवा इतरांमधून जमा केलेला भांडवलाचा पुरवठा करायचा, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि हे वैशिष्ट्य जे आहे, कारण काय की जोपर्यंत आपण भांडवलाचा पुरवठा योग्य प्रकारे योग्य रीतीने करणार नाही तोपर्यंत आपला जो काही उद्योग असेल तो काय होणार, सक्सेस होणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गतिशीलता. आता खाजगी क्षेत्र हा व्यावसायिक दृष्ट्याने फार गतिशील असेल, म्हणजे त्याच्या मनामध्ये जी काही चांगली कल्पना येत असेल ती चांगली कल्पना तो इम्प्लिमेंट्स करेल, बरोबर, आणि तो काय करेल, जास्त फास्ट राहील. गतीशिवाय व्यवसायाला तो आकार आणि रूप देऊ शकणार नाही. आणि जर का तो असं म्हणे बघूया ना उद्या, नंतर बघितलं तरी चालेल, ही थिंकिंग जर का त्या खाजगी क्षेत्रामध्ये आला तर नेमका व्यवसाय बोलणार. हा, आज असं म्हणतात की फ्रान्समध्ये फॅशन्सचा जो काही म्हणजे प्रकार जो आहे तो फ्रान्समध्ये असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीने एखादी दुकानातून समजा टोपी विकत घेतली, हॅट विकत घेतली आणि ती हॅट घालून तो घरापर्यंत गेला तर त्या हॅटचे प्रकार घरी जातपर्यंत शेकडो प्रकार निघून जातील. म्हणजे फॅशन डिझायनिंग किती मोठ्या प्रमाणामध्ये फ्रान्समध्ये उपलब्ध आहे याचं ज्वलंत उदाहरण आहे, बरोबर. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखादी वस्तूचा उपयोग करायसाठी जर का त्याने ते ठेवलं तर ती वस्तू घरी जातपर्यंत किती मोठ्या प्रमाणामध्ये बदलेल याचं ज्वलंत उदाहरण आहे फ्रान्समध्ये, बरोबर. म्हणजे डिझायनिंग किती फास्ट मध्ये रिकव्हरेशन्स होते पर्टिक्युलर फ्रान्स देशामध्ये, है ना. म्हणजे त्याचप्रमाणे आहे ना की जर का तुम्ही तुमचा व्यवसाय हा गतिशीलतेच्या अभावाने समजा हे केलं तर तुम्ही तुमच्या स्पर्धकाला तोंड देऊ शकणार नाही. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे गतिशीलता. त्यानंतर गतिशील तर राहायला पाहिजे, पण जर का तुम्ही उत्तम वस्तूंचा समजा पुरवठा केला, योग्य क्वालिटी आणि योग्य किंमत जर का तुम्ही बाजारपेठेमध्ये ठेवलं
तर तुमची वस्तू नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये विकल्या जाईल आणि खाजगी क्षेत्रामध्ये हे सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर उद्देश काय राहणार है ना, बरोबर आहे ना. आता खाजगी क्षेत्रामधला जो काही उद्देश जो आहे, मी आधीच म्हटलं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नफा कमवणे है ना, बरोबर आहे ना. आणि नफाची जी काही प्राप्ती आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे करणे आणि जी काही साधन संपत्ती आहे त्याची निर्मिती करणे हा असतो, बरोबर. साधन संपत्तीची निर्मिती करणे आणि जास्तीत जास्त नफा कमविणे हा सर्वात महत्वाचा उद्देश आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की खाजगी क्षेत्राचे जे काही वैशिष्ट्य आहेत ते आहे की नफा कमविणे पहिलं, दुसरं नियंत्रण ठेवणे व्यवसायाला, जोखीम पत्करणे, त्यानंतर भांडवलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये करणे, गतिशीलता ठेवणे व्यवसायात, उत्तम वस्तूंचा पुरवठा करणे आणि जे काही मी खाजगी क्षेत्रामध्ये व्यवसाय करत आहे त्याचा नेमका उद्देश नेमका काय आहे. त्यानंतर बघूया आपण की सार्वजनिक क्षेत्र. आता सार्वजनिक क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहकारी खाती, नियामक मंडळे, सरकारी कंपनी, सार्वजनिक महामंडळ, बोर्ड जे मालकी व्यवस्थापन नियंत्रणामध्ये असते, सरकारच्या नियंत्रणामध्ये असते. हे आपण प्रत्येक प्रकार एक एक घेऊन त्याचे उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, लाभ, हानी आणि परिभाषा, व्याख्या याच्यावर सगळ्यात आपण नंतर डिटेलमध्ये आपण अभ्यास करू. पण सार्वजनिक क्षेत्राचं जे काही सगळ्यात महत्वाचे जे काही वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की सेवेचा हेतू. आता जेव्हा सार्वजनिक क्षेत्राचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की सेवा है ना, सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन कसं असतं त्यांचं की सेवेवर. तुम्ही बघितलं असेल की गव्हर्नमेंट हॉस्पिटल सार्वजनिक क्षेत्रामध्ये येईल, बरोबर. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कमीत कमी आपण पैसे देऊन चांगलीत चांगली आरोग्य संपदा आपण घेऊ शकतो. म्हणजे नेमकं काय झालं की सेवेचा हेतू हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आला, बरोबर. एसटी महामंडळ सार्वजनिक क्षेत्रामध्ये येणार आणि कमीत कमी पैशामध्ये तुमचा चांगल्यात चांगला ट्रान्सपोर्टेशन चालवला पाहिजे, बरोबर. म्हणजे तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना तुम्हाला कमीत कमी खर्च आला पाहिजे, वाहतुकीचा खर्च कमी आला पाहिजे. हा काय झाला, सेवा झाला. म्हणजे त्यांचा सगळ्यात महत्वाचा हेतू कुठला आहे तर सेवेचा हेतू आहे. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे की सरकारच्या नियंत्रणामध्ये असतात. आता तुम्ही बघितलं असेल कोविड-19 मार्च 16 पासून आपण ते सफर करतोय. पहा मी काय म्हणतो, आता ते जर का सरकारी नियंत्रणामध्ये नसतं आणि सरकारी नियंत्रणामध्ये कुठलंही हॉस्पिटल त्यांनी ठेवलं नाही, फक्त नोटिफिकेशन देऊन त्यांनी सांगितलं की जे काही कोविडचे पेशंट्स असतील त्यांना तुम्ही मदत करा. पण डॉक्टर्स लोकांनी काय केलं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर आकारणी किती केली, खूप मोठ्या प्रमाणात लाखो रुपये उधळले लोकांकडून. आता लोकांना असं वाटलं की पैसा एकदा गेला तर चालते पण आपला जीव वाचला पाहिजे है ना, बरोबर आहे ना. जो काही आपला जीव आहे तो जीव वाचला पाहिजे म्हणून कोविड-19चा हा जो काही सफरिंग्स आला हा काय झाला, खूप मोठ्या प्रमाणात लोकांपासून काय केलं, पैशाची आवक त्यांनी वाढवली आणि आवक घेतली. पहा मी काय म्हणतोय, मग काय झालं की सरकारच्या लक्षात आलं आणि सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्यावर काय केले, प्रतिबंधक टाकले, बरोबर. कोविडचे सेंटर्स तर उघडलेच पण त्यासोबतच जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत ज्यांनी कोविडची परमिशन घेतलेली होती, दवाखाने चालवण्याची परमिशन घेतली होती, त्याच्यावर त्यांनी नियंत्रण टाकलं. म्हणजे सरकारचं नियंत्रण त्याच्यावर आणलं. जरी ते प्रायव्हेट असतील तरी सार्वजनिक क्षेत्रामध्ये सेवा देत आहात तुम्ही म्हणून त्याच्यावर सरकारी नियंत्रण आणलं. आणि सार्वजनिक क्षेत्राचं सर्वात महत्वाचं जर का कुठलं वैशिष्ट्य असेल तर सरकारचं नियंत्रण त्याच्यावर असतं आणि सरकार नियंत्रित असल्यामुळे कोणीही कुठेही कोणत्याही गोष्टीसाठी सफर होत नाही. त्यानंतर मालकी हक्क. आता हा जो मालकी हक्क आहे तो मालकी हक्क हा सार्वजनिक संस्थेचा असतो आणि अशा ज्या काही संस्था आहेत की ज्यात सरकारी मालकी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक क्षेत्रामध्ये भांडवल गुंतवतात 51%. म्हणजे मालकी हक्क हा 51% असतो आणि 49% हे सरकारचं भांडवल असतं. म्हणजे एकत्रित कसं झालं की 100% हे सरकारी नियंत्रणामध्ये असतं पण मालकी हक्क ज्याचा 51% आहे त्याच्याकडे असतं. म्हणजे मालकी हक्क सुद्धा एक सर्वात महत्वाचं म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचं मोठं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर विश्वास. आता असं होतं की कोणत्या सरकारवर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये हा सगळ्यात मोठा समस्या निर्माण आजच्या याच्यामध्ये है ना. द प्रॉब्लेम कॅन बी गोइंग टू द क्रिएशन्स ऑफ द गव्हर्नमेंट्स, ऑफ द क्रिएशन्स ऑफ द फॉर्मॅलिटीज, ऑफ द सोशलिझम्स, ऑफ द इम्प्रुव्हमेंट्स ऑफ द सर्व्हिसेस
असं म्हटलं जातं. पहा, मी काय म्हटलं की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर विश्वास ठेवायचा नाही, कोणत्या सरकारवर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या सरकारवर विश्वास ठेवायचा नाही, यामध्ये भारतीय नागरिक, भारतीय समाज अजूनही सेवेच्या बाबतीमध्ये भुसकाळ्यात पडलेले आहे. पहा, म्हणजे एकंदरीत काय झालं की जो काही विश्वास जो आहे तो विश्वास कशा पद्धतीने, कोणत्या पद्धतीने, कुठे, कसा व कशा प्रकारे ठेवायचा, हा आज भारतीय व्यक्ती समाजामध्ये सर्वात मोठा समस्या आहे. म्हणून विश्वास असणे हा सुद्धा एक सर्वात मोठा सार्वजनिक क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सरकारी अर्थपुरवठा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे काही सरकारी क्षेत्रातील संस्था आहेत तो जनतेवर मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास ठेवतो आणि सरकारी क्षेत्राची जे काही सरकारी नियंत्रण असेल है ना, त्या सरकारी तिजोरीमधूनच आपल्याला काय करत असतो, देत असतो. आता जे काही टॅक्सच्या रूपामध्ये, जीएसटी टॅक्सच्या रूपामध्ये जे काही आवक ज्या काही सरकारकडे जमा होते त्या जमेमधनच त्या सेवा काय करतात, प्रोव्हाइड करतात. बरोबर. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आरोग्य सेवा आहे, शैक्षणिक सेवा आहे आणि त्याचबरोबर बाजारपेठेवर सुद्धा त्यांचं नियंत्रण आहे. या तिन्ही गोष्टीवर त्यांचं नियंत्रण आहे आणि जे काही वाहतूक आहे ट्रान्सपोर्टेशनसाठी ते खर्च करतील. बरोबर. एकंदरीत म्हणजे कसं की ज्या काही सेवा सरकारला पोहोचवायच्या आहेत ते काय करतील की कर रूपाने जो काही पैसा जमा होईल, रेव्हन्यू मधून जो काही पैसा जमा होईल तो सर्वच्या सर्व पैसा हे समाजासाठी ते काय करतील, वापरतील. म्हणजे सरकारच परिपूर्णपणे अर्थ पुरवठा करत असतो, हे लक्षात ठेवा. सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्या काही सेवा द्यायच्या आहेत त्याच्यामध्ये जो कुठला अर्थपुरवठा करायचा आहे तो काय करतो, सरकारच करत असतो. म्हणजे एकंदरीत त्याचे वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत की एक सेवेचा हेतू, सार्वजनिक क्षेत्राचा काय आहे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एक सेवेचा हेतू, दुसरं त्याच्यावर सरकारचं नियंत्रण असतं, मालकी हक्क असतो, विश्वास असतो आणि सरकार परिपूर्णपणे अर्थपुरवठा करत असतो. ओके, थँक्यू.